यवतमाळ जिल्ह्यात सद्यस्थितीत ओल्या दुष्काळाची स्थिती आहे। सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री संजय राठोड आणि जिल्हाधिकारी विकास मीना यांनी महसूल आणि कृषी विभागाला तातडीने शेत पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत। शिवाय 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवाडा राबवण्यात येत असून नागरिकांची कामे तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। दरम्यानच्या काळात आर्णी तहसीलचे 6 मंडळ अधिकारी आणि 5 तलाठी असे 11 जण 4 रेती तस्करांसह दक्षिण भारताच्या सहलीवर गेले आहे। शासकीय कर्तव्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। याबाबत दैनिक अजिंक्य भारतने राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि जिल्ह्याचे संपर्क मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक उईके यांना कर्मचाऱ्यांवर शासन काय कारवाई असा प्रश्न विचारला असता नामदार उईके यांनी याबाबत जिल्हा अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगितले। पुढे ते म्हणाले की शेतकरी केंद्रबिंदू समजून शेतकऱ्याच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करणे ही अनिवार्य बाब होती। दरम्यान जर कर्मचारी गैरहजर असतील तर जिल्हा अधिकाऱ्यांशी चर्चा करून मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांवर कारवाई प्रस्तावित केली जाईल। या प्रसंगी एकच नव्हे तर तब्बल 11 कर्मचारी गेल्या 8 दिवसांपासून दक्षिण भारताच्या सहलीवर गेल्याचेही त्यांच्या निदर्शनास आणून दिले। याबाबत नामदार उईके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। परिस्थिती पाहता शेतकरी केंद्रबिंदू समजून शेतकऱ्यांचं याचा सर्वे करणं अनिवार्य होतं। कदाचित कर्मचारी जर गैरहजर असेल माननीय जिल्हाधिकारी महोदयाशी मी चर्चा करून संबंधित तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या सर्वेच्या बाबत दुर्लक्ष केलं असेल, निवासी राहत नसेल त्यांच्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी महोदयाकडे मी चौकशी करेन।